राष्ट्रीय मजदूर संघ गोकुळधाम, त्यांचा वेलफेअर असोसिएशन आणि सूरज ट्रेकर्स त्यांच्या अंतर्गत घेण्यात येणारा जो बालसंस्कार वर्ग आहे, त्या बालसंस्कार वर्गातर्फे आम्ही हा छोटासा उपक्रम जो किल्ले बांधणीचा फर्स्ट टाइम सुरुवात केला. सुरुवातच याची अशी झाली की या मुलांना किल्ले बांधणी करायची माहिती आहे, म्हणजे आपण न्यूजमध्ये किंवा याच्यामध्ये बघतो तेवढंच फक्त आपल्याला माहिती होतं, पण प्रत्यक्षात किल्ले कसे बांधले जातात त्याचं काहीच तंत्र वगैरे माहिती नव्हतं. तर ते थोडंसं जाणून घेण्यासाठी किंवा अवगत करण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न केला आम्ही. सुरुवात करताना हे आता पहिले 4 किल्ले आम्ही बांधले. त्याच्यामध्ये पहिला जो आहे म्हणजे 3 जलदुर्ग आहेत आणि एक गिरिदुर्ग प्रकारामधला आपण किल्ला इथे बनवलेला आहे. त्याचा पहिला जो आहे तो सुवर्णदुर्ग, त्याच्यानंतर अर्नाळा, त्याच्यानंतर अंधेरी आणि चौथा जो गिरिदुर्ग बनवला तो पट्टागड किंवा विश्रामगड. असे हे 4 किल्ले आम्ही बनवण्याचा इथे प्रयत्न केला. पूर्वतयारी अशी ॲज काहीच नव्हती, पण त्यातल्या त्यात मुलांच्या परीक्षा किंवा हे जे काही आता कोविडचे काय चालू आहे त्याच्यामध्ये तो जो प्रकार आहे त्याच्यामधनं थोडंसं बाहेर येऊन आउट ऑफ द वे जाऊन थोडंसं हे करण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स जास्त करून मी मुलांकडनं विचारून घेईन की मुलांना तो कसा वाटला. पहिल्यांदा बनवतोय किल्ला, मजा आली, सगळ्यांचं कोऑर्डिनेशन झालं. असं नव्हतं ठरवलेलं की कुठच्या तरी रिस्पेक्टिव्ह किल्लाच बनवता. सगळ्यांनी सगळीकडे हेल्प केली, काही मस्त आयडियाज मिळाल्या आहेत आणि सगळ्यांचे आयडियाज बघून आपल्या स्वतःची पण एक नवीन आयडिया बनते, ती वापरली गेली आहे आणि कोऑर्डिनेशन होतं, टीमवर्क होतं, मजा. Basically we are Mumbai because we aren't aware of such kind of forts. We haven't even seen, so it was a great idea of working with them. We haven't ever seen also, but then through net and through coordination we all completed this process. First of all, I would like to thank Nitin Kaka for giving us this golden opportunity and for giving us a platform to showcase our talent and creativity. It was a great pleasure working with all the children and the games were super exciting and thank you. हा माझा पहिला एक्सपिरियन्स होता किल्ले बनवण्यासाठी आणि खूप एक्साइटमेंट होती की कसं बनवायचं, काय बनवायचं आणि रिअली आम्हाला फक्त वाटायचं की मातीनेच किल्ले बनवले जातात, पण ते तसं नसतं. त्याच्यात दगड या कार्डबोर्ड या बाकीच्या काट्या वगैरे त्यांचा सगळ्यांचा उपयोग केला जातो आणि त्याच्याने किल्ले बनवले जातात आणि खूप जस्ट असंच की माउंटेनसारखं बनवलं या हे केलं ते केलं असं नसतं, पण स्ट्रक्चर बनवून त्याला उभं केलं जातं. सो खूप मेहनतचं काम होतं आणि ते आम्ही सगळ्यांनी केलं आहे. सो बिग फ्लॉस फॉर ऑल ऑफ अस की एवढी सगळी मेहनत केली आम्ही आणि थँक्यू नितीन मला आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल थँक्यू सो मच. ग्रेट एक्सपिरियन्स आहे माझा. किल्ले यावेळी मी आधी पण बनवलं आहे, पण यावेळी माझी दुसरीच वेळ होती आणि जसं मी आधी बनवला होता, पण या लहान मुलांनी एवढी मदत केली ना, ते खूप छान वाटलं. जसे ते लोक एक्सपिरियन्स करत होते ते सगळं, मग मदत केली त्या लोकांनी, मला जसे ते लोक सपोर्ट करत होते. किल्ला बनवताना तर खूपच मजा आली आणि या लोकांसोबत पण खूपच छान वाटलं. आता जसं मनस्वी बोलली की हा तिचा दुसरा एक्सपिरियन्स आहे, खरोखरच हा तिचा दुसरा एक्सपिरियन्स आहे. दुसरा नाही, रादर हा तिसरा एक्सपिरियन्स आहे. त्याच्या अगोदर 2 वेळा आम्ही किल्ले बनवले होते. एकदा आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शतक पूर्तीच्या समारोहासाठी आम्ही तिकडे सावरकर उद्यानला 100 किल्ल्यांचा एक संकल्प सोडला होता. त्यातला एक किल्ला आम्ही बनवला होता. त्या टायमिंगला मनस्वी आय थिंक 5वीत का 6वीत होती, भरपूर छोटी होती. त्यावेळेस ती मदतनीस म्हणून होती. त्याच्यानंतर ज्यावेळेस दुसरा बनवला तो 5-6 वर्षापूर्वी इथेच याच कॉलनीमध्ये एक स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपंट होते आणि आज तिने लीड केला. ही त्याची महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये मी स्पेशली सांगू शकेन सेजल, दीप्ती, मनस्वी, प्रिया, मयुरी, दुर्वी ह्या ज्या मुली आणि माझ्याकडे तो एक मला अभिमानाचा गोष्ट आहे की जास्त माझ्याकडे मुली आहेत ज्यांनी पूर्णपणे लीड केला. तो सगळ्यात माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू नितीन काका, तुम्ही आम्हाला चांगली अपॉर्च्युनिटी दिली म्हणून. आणि हे माझा पहिल्यांदाच एक्सपिरियन्स होता जे मी डायरेक्ट लीड करायला घेतला आणि सगळ्यांनी खूप मदत केली पहिल्यांदा, सगळ्या छोट्या मुलांनी आणि वगैरे काका आणि खूप गाईड वगैरे करून आणि खूप लोकांनी वगैरे मेहनत खूप घेतली या किल्ल्यांमध्ये आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता फर्स्ट टाईम आणि खूप बोलतात ना एकदमच ग्रेट एक्सपिरियन्स होता आणि मला खूप आवडला हे बनवून. थँक्यू. थँक्स टू नितीन काका, सेजल दीदी, मयुरी दीदी, प्रिया दीदी, ध्रुवी दीदी
दीप्ती आणि ओंकार दादा, त्या सगळ्यांनी एकदम नीट सगळं समजावलं की कसं करायचं आहे, म्हणून एवढं सगळं आपण नीट चांगलं केलं आणि त्याच्यासाठी खूप काही. प्रकर्षाने नाव सांगायचं राहून गेलं, जो अनफॉर्च्युनेटली आता सोबत नाही आहे, तो सुरेंद्र घाग. माझा सुद्धा तो मोठा भाऊच आहे, पण आता तुझं थोडंसं कामामुळे तो आता येऊ शकला नाही. पण काल कंप्लीट पूर्ण दिवस त्याने मुलांसाठी मदत घेतली. लिटरली कामावर नाही येऊन ऑफिस वरनं डायरेक्ट इथे येऊन त्याने पूर्णच्या पूर्ण कामामध्ये त्यावेळेस मदत केली. तर स्पेशल थँक्स फॉर सुरेंद्र घाग. We just messaged that we have some event and then we thought okay, let us go and check it out what it is. When I came here there were around 50 more than 50 small kids were there. The speciality of their teamwork was, see, each and every member was doing his job without any dispute, without any noise, and that was the main thing. You see, these all their teamwork is great. Okay, see, anything we did, the teamwork is the most important factor, because if you do not have coordination, teamwork and the members to follow, they have good guides also, like they have good leader. Guide means a leader. So they have these all people they spoken right now. These are all great leaders because they used to pass on the instruction, and small kids, they used to follow the instructions without any problem. So this is what my review about their teamwork, and they did a great job. You will see everything what from the scratch what they did in our total vlog, and that's it. Thank you very much. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपली वॉल उचलायची नाही आहे, आपल्याला इथे वॉल 32 ठेवायची आहे आणि जागेवरती याला कव्हर अप करायचं. ठीक आहे. हां हां, बुरुज त्या साईडला, म्हणजे इथे बुरुज कुठे कुठे आहेत इथे आतमध्ये दाखव जरा. नाही नाही, ही बुरुज बाहेरच आहे, याला आतल्या साईडला नाही आहे. बुरुज बाहेरच आहे ते, आतल्या साईडला कुठे. फक्त हे करताना तिथल्या तिथे त्याला माती टाकायची आणि गोल शेप द्यायचा तिथे. म्हणजे आधी हाईट देऊन. हां, हाईट देऊन. ठीक आहे, चालेल. ठीक आहे. काका माती हां, थोडं पाणी टाका ना, पाणी आपल्याकडे भरपूर आहे. सुकलेली जेवढी दाट असेल ना, गोळा करायचा आणि तो आणि जेवढी येईल तेवढी टाका तिथे. हे बघ. ओके. वरनं पाण्याचे थोडं मग ठेवा आणि हाताने ओली हे करा.
Phil, what is going on right now? Everybody is doing something. I don't understand what is going on here. Some chaos is here, but I am unable to make out what it is. मी मराठीत सांगते. ओके सॉरी, मी विसरून गेलो. मी इंग्लिश सोडलं, हिंदी सोडलं आणि मी मराठीत बोलतोय. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मराठीत बोलूया आपण. आम्ही एक किल्ला बनवत आहोत. कोणता किल्ला? त्याचं नाव मी विसरली तर बघून ये आधी. विसरायला कसं होतं तुला नाव किल्ल्याचं? आरव, त्या पेपरवर पाय देऊ नकोस, फार इम्पॉर्टंट आहे तो. किल्ल्याचं नाव खांदेरी आहे आणि आम्ही आता माती मळतोय आणि ब्रिक्सच्या मध्ये सिमेंटसारख्या त्या मातीला आम्ही यूज करणार आहोत. प्रॉपरली त्याला सेट करणार आहोत मातीला आणि आमचा किल्ला तयार होईल. हो, रिअली व्हेरी गुड. आणि मग तू काय करते? मी माती मळण्यात मदत करत पण हात तर तुझ्या मळण्यामध्ये हे नाही झाले. त्यांचे हात बघ कसे आहेत. कारण मी आता आली ना. हे बघ, ह्यांचे हात बघ कसे आहेत. तुझे हात मला सुकेच दिसत आहेत. लावला कुठून पण स्टार्ट कर, फक्त लावत जा. ह्या लेवलला नाही घ्यायचंय तुम्हाला? हा घ्यायचंय. मला लावली अशी ना मारायचं. पूर्ण आता जवळपास ह्या गोष्टीला म्हणजे संस्कार वर्गाचा जो चालू केला आहे मी इथे, त्याला कंप्लीट आता 8 वर्ष झालेली आहेत, 8-9 वर्ष झालेली आहेत. सुरुवात झाली ती फक्त स्तोत्रपठण, म्हणजे ॲक्च्युली बेसिक मुद्दा काय होता की 1 तास तरी आठवड्यातला 1 तास तरी मुलं इडियट बॉक्सपासून लांब राहावे. बरोबर आहे. ह्याच्यासाठी म्हणून आम्ही ही सुरुवात केली. त्याच्यातनं पहिल्यांदी फक्त मुलांकडनं अथर्वशीर्ष, राईट, हां, अथर्वशीर्ष, त्याच्यानंतर गणपती स्तोत्र ह्या गोष्टी त्यांच्याकडनं पठण करून घेतल्या. आज त्या लोकांच्या बऱ्यापैकी ते पाठांतर आहे. ते करता करता मग बाकीचा वेळ 1 तास त्यांच्याबरोबर कंप्लीट मातीमध्ये खेळणं, इथनं सुरुवात झाली. त्याच्यातनं मग मुलांचं लेझिम पथक तयार झालं. 2 वर्ष, एक 5-6 वर्षापूर्वी किल्ल्यांचा एक छोटासा इथे स्पर्धा झाली होती. ती स्पर्धा हे करतानाच मग विचार झाला की मुलांना यातनं अजून काहीतरी हे करून, कारण त्या गोष्टीला सुद्धा आता ऑलमोस्ट 5 ते 6 वर्ष झाली. त्याच्यामध्ये कोविडची 2 वर्ष गेली. तर मग जी मुलं त्यावेळेस हे गेली ती मुलं मोठी झाली. पुन्हा ह्या लहान मुलांना ते पुन्हा किल्ले बनवणं वगैरे हा प्रकार पूर्णपणे अनाभिज्ञ होता. म्हणून ही इनिशियली सुरुवात केली की ॲटलिस्ट 5 किल्ले हे बनवायचे, ज्याच्यातनं त्यांना काय ना, नो डाऊट की थोडंसं जम्बलिंग होतं आहे मुलांपर्यंत पोचताना वगैरे, पण ते सुरुवात केली आम्ही की त्याच्यातनं त्या लोकांना मातीत खेळणंसुद्धा माहिती पडलं. आणि दुसरी गोष्ट, जी आपली परंपरा आहे किल्ल्यांची ती त्या लोकांपर्यंत पोचली. हे फक्त बेसिक उद्देश होता. त्याच्या पुढे जाऊन अजून बऱ्याच काय काय करायचं आहे, बघू आता, लेट्स सी. बरं, मग हे तुम्ही काम करताय ते काय म्हणजे असं नाव असं काही दिलंय की काही असं काहीच नाही? काही नाव सुचलंय का? नाव सुचलं वगैरे काहीच नाही. जे चालू आहे ते सध्या तरी संस्कार वर्ग थ्रू चालू आहे. आणि त्याच्याबरोबर इथलं जे RM राष्ट्रीय मिलमजूर संघाचं जे असोसिएशन आहे ते, आणि मी स्वतः जे ट्रेकिंगला हे करतो ते सूरज ट्रेकर्सच्या नावाने आम्ही जे करतो त्यांच्या अंतर्गतच आम्ही फक्त हे केलं. त्याला असं काही लावलं आहे, फक्त संस्कार वर्गाचा किल्ले प्रदर्शनाचा हे सोहळा हाच फक्त. नाव द्या, कारण की नावाने फार म्हणजे फरक पडतो. हो हो, म्हणजे ह्या गोष्टी आज काय माहिती काय, रेकग्नाइज म्हणजे कुणी केलं, हां हां, तुमचं नाव द्या, काय हरकत नाही. कसं आहे माहिती पहिल्यापासूनच म्हणजे नावाच्या मध्ये मी थोडासा बोलतात ना अलिप्त राहिलो ह्या गोष्टीमध्ये. कारण नाव जर आलं की मग त्याच्यामध्ये कुठल्या तरी एक सोशल पार्टी म्हणा किंवा मग कुठला तरी एक विभाग हा त्याच्यामध्ये हे राहतो. हे फक्त मला करायचं होतं हे मुलांसाठी. बरोबर आहे. त्या मुलांसाठी हे करताना मग ते संस्कार वर्गाचा किल्ले संस्कार वर्गाच्याच अंतर्गत म्हणजे बालसंस्कार वर्गाचे नाव दिलेलं आहे त्या अंतर्गतच आपण हा किल्ले प्रदर्शनाचा. ओके, चांगली गोष्ट आहे. तुम्ही जो काय उपक्रम चालवता आणि एवढी जी मुलं आहेत, कुठेही काही मला अशी चावचीव दिसत नाही. सगळे एकदम म्हणजे मला वाटतं हे रेग्युलर भेटत आहे तिथे आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं चाललेलं आहे. इट्स अ व्हेरी गुड थिंग. आणि मी एवढंच सांगेन, काहीतरी एक छोटंसं निदान कॉलनीचं तरी नाव देऊन ठेवा. म्हणजे काय तसं हे आहे म्हणजे बोललो ना, कारण ही जी इथे जे राष्ट्रीय मजदूर गोकुळधाम वेलफेअर असोसिएशन जे आहे
त्या अंतर्गतच आपण ह्या गोष्टी करतो. कारण त्यांच्या मालकीचं किंवा म्हणा किंवा ते लोक ह्या मैदानाचं व्यवस्थापन वगैरे बघतात. ओके. तर त्यांच्या मार्गदर्शनाखालीच, कारण त्यांच्या मदतीशिवाय हे मैदान आम्हाला ऑक्युपाय करता येणार नाही. आणि गोकुळधाममध्ये कंटिन्यू आज म्हणजे आज 37-38 वर्ष आम्ही इथे वावरतो. त्यामुळे त्यांचं नाव घेऊनच आम्ही त्या गोष्टी सर्व पुढे हे करत असतो. त्यामुळे त्यांना आम्ही विसरत नाही. म्हणजे तेच नाव जे गोकुळधाम असोसिएशन आहे त्यांच्या अंतर्गत. तुला काय विचारायचं आणखीन काय डाऊट आहेत? मला ॲक्च्युली तू असं सुरुवातीला म्हणालास असं वाटलं की काहीतरी छोट्या लेवलवरती असेल, 10-15 मुलं असतील आणि काहीतरी असेल भांडण विषण किंवा असं काहीतरी असेल. पण इथे आली आणि बघितलं, बाप रे एवढी लहान मुलांची गर्दी. आणि मला खूप छान वाटलं. माझी स्वतःची 2 मुलं इथे खूप एन्जॉय करत आहेत, कारण मातीची एक वेगळंच नातं असते या लहान बाळांचं आणि त्यांना खूप मजा येते. तर तू खूप चांगलं काम करतोयस, मस्त वाटलं. नाही, मी अजून एक विशिष्ट सांगतो. आपण मुंबईतले आहोत आणि मी ना 3 वर्षापूर्वी, आय होप 3 वर्ष झाली, मी कोल्हापूरला गेलो होतो दिवाळीमध्ये. एक विशिष्ट ती बाब सांगतो. कोल्हापूरमध्ये घराघरामध्ये घराच्या बाहेर किल्ले बनवले जातात. त्यावेळी आम्ही जाताना असं बघितलं आणि आम्ही गाडी थांबवली स्पेशली, आणि ते काय करतायत आणि ते एवढ्या उत्कृष्ट प्रकारचे किल्ले बनवले होते ना त्यांनी. मुंबईकरांना ही गोष्ट अजिबात माहिती नाही. आत्ता मी लास्ट वीकमध्ये म्हणजे दिवाळीच्या नंतर आम्ही आमच्या गावी गेलो पालघरला. तर तिथेही मला असं कळलं की तिथे त्यांनी किल्ले 24-25 असे काहीतरी वेगवेगळ्या टाईपचे किल्ले बनवले होते. आणि ते पेपरमध्ये पण ते हे झाले, पण आम्हाला भेटू शकलो. आम्ही जाऊन न्यूज नंतर आली ती, असं आहे ते. असो, पण इट्स अ व्हेरी गुड थिंग. पण जसं सांगताय तुम्ही ना की जी परंपरा कोल्हापूर किंवा स्पेशली आता मुंबईच्या बाजूला त्याची जास्त करून ठाण्यामध्ये जास्त त्याचा पेव म्हणणार किंवा त्यांची किल्ले बनवण्याची वगैरे जी पद्धती आहेत वगैरे त्या तिकडे जास्त हे केल्या जातात. पण सावरकरांचं म्हणजे सावरकरांचं जन्मशताब्दी वर्षी ज्या वर्षी म्हणजे आता जवळपास झाली त्या गोष्टीला 7-8 वर्ष झाली. त्यावेळेस आय थिंक सो 2012 किंवा 2013, मला एक्झॅक्ट माहिती नाही. त्यावेळेस सावरकर भवनमध्ये 100 किल्ल्यांचं संकल्प सोडला होता. आणि मी इकडनं गोरेगाववरनं मी मुलांना तिथपर्यंत घेऊन गेलो होतो. जवळपास 15 ते 20 मुलं होती. जी सध्या कॉलेजची आहे, म्हणजे जी मोठी मुलं दिसतात कॉलेजची ती होती. ते लीडर झालेले आहेत इकडे. त्यामुळे त्या लोकांना जे आज लीडर झालेले आहेत त्या लोकांना त्यावेळेस माहिती होतं. पण तसा प्रोग्राम आपल्या मुंबईमध्ये सुद्धा होत आहे. फक्त डोंबिवली किंवा म्हणजे पुन्हा बोलतो ना तो ठाणा डोंबिवली वगैरे स्पेसिफिक पॉकेट्समध्ये त्या तिथेच होता. इथे उपनगरामध्ये फक्त एखाद दुसरं कुठेतरी सोसायटीमध्ये किल्ला बनवला वगैरे हा तेवढाच फक्त हे होतं. त्याच्या व्यतिरिक्त जास्त काही हे त्याच्यामध्ये होत नाही. ओके, आमच्याकडून तुमच्या उपक्रमाला शुभेच्छा. धन्यवाद. खरंच छान वाटतं. आणि ॲक्च्युली ना म्हणजे ही एक कुठेतरी परंपराच लागली जाते ना रे, कारण मुलं विसरत चाललेत. मुलांना माहीतच नाही. म्हणजे मोस्ट ऑफ दी आता मुलं ना आपली कॉन्व्हेंटला वगैरे शिकतात इंग्लिश मिडियममध्ये. म्हणजे माझ्या स्वतःच्या मुलांना काहीच माहीत नाही आहे. म्हणजे मला स्वतःची लाज वाटते की मी पण त्यांना शिकवण्यात मला यश नाही आलं. म्हणजे मला नाही वेळ मिळाला की पसायदान आपण शाळेत किती काय काय करायचो रे. म्हणजे प्रत्येक वेगवेगळे वार असायचे की रामरक्षा बोलायचे, मग मंगळवारचं आपल्याला अथर्वशीर्ष म्हणायचं, शनिवारी आम्हाला हनुमान स्तोत्र बोलायचं आहे. आणि ते सगळं आपल्याला येत होतं. पण आज माझ्या स्वतःच्या मुलांना काही येत नाही त्यातलं. म्हणजे त्यांचं स्कूल कॉन्व्हेंटच आहे ऑलमोस्ट. तर सगळं इंग्लिश, येशूची गाणं, तीच तोच बेस घेऊनच मी ज्यावेळेस सुरुवात केली. कारण ज्यावेळेस आपण शाळेमध्ये होतो या सुरुवात केलेली त्यावेळेस म्हणजे मी स्वतः म्युन्सिपल स्कूलमधनं आलो होतो. म्हणजे मी 1ली ते 4थी मी म्युन्सिपल स्कूलमध्ये होतो. आणि मी 5वीला जॉईन झालो सन्मित्राला. आणि सन्मित्राला जॉईन झाल्यानंतर पहिल्याच वर्षी असं झालं की अरे अथर्वशीर्ष म्हणायचं आहे किंवा गणपती स्तोत्र सुरुवात. आणि त्याला ती लोक KG पासून बोलत होती. आणि मी 5वीला आल्यानंतर अक्षरशः मोठ्यासारखं ते बघत होतो. पण जिद्दीवरती शिकलो. आणि ते जे सबकॉन्शियसमध्ये जे राहिलं ना ते मग ह्या मुलांकडनं मी करून घेण्याचा प्रयत्न केला. आणि समोरावर म्हणजे हे झालं, म्हणजे त्याचं काहीतरी चीज झालं की ती मुलं आज माझ्यासोबत इथे उभी आहे. तुमचे हात दाखवा जरा इथे समोर. नाही, बिकॉज काय माहिती आहे काय, मोस्ट ऑफ दी लोक अरे तू हे कर हे कर हे कर हे कर असं करतात आणि बाजूला होतात. बट आय हॅव सीन की तुम्ही स्वतःचे हात टाकलेले आहेत त्याच्यामध्ये आणि त्यांना एक्सप्लेन करताय. हे एक म्हणजे इट इज अ साइन ऑफ अ गुड लीडर. त्याच्यामुळे मुलांना पण खूप उत्साह येतोय की अरे आपले काका पण आपल्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, माखलेत मातीमध्ये. ओके, चलो आणि ऑल दी बेस्ट. थँक्स.
Hi, we have some visitors here. They were just passing by, and then I thought, okay, let us explain them because they were just cautious what is going on here. So they need to have some information. So I explained them few things. So let us see now whether they are able to understand or they would like to explain you the more things. So your name, it will take time for me to understand and just recollect. Yeah. Hello guys, my name is Ruben and it's my wife Maria. So we are from Spain, but we are living here now in Mumbai. So when we was in the neighborhood and we saw the people playing with their hand, with sand and making some figures, we was wondering what is happening here. And it's a surprise that they are building like a castle, like a fort, even like an island, and it's about their own history. So that is very good because that way is how the young people can understand their own history, can understand where it's coming from, can understand their own roots, and it is very important because we are living also in a global world that we are connecting in all around the world, but we don't have to forget where it's coming from and where is our root. So that's why I'm surprised and I truly encourage to do this kind of thing, that the way and the people can understand their own history. That's it. Very good. See, I explained him few things and the way he expressed, that is a great thing. Thank you very much. It's all done? Yes. Anything left out? काय राहिलंय काय? हां, ग्रीनरी बाकी आहे अजून. ग्रीनरी बाकी आहे. अरे यार, you made a lot of efforts यार. अरे थांब इथे थांब. तू मी जेव्हा इथे आलो तेव्हा तू काही ना काहीतरी करत होता. कसं वाटलं तुला हे करून? मस्त, चांगलं वाटलं ना. अँड ग्रेट एफर्ट्स. म्हणजे बाकीच्यांकडून मला जास्त काही माहिती नाही, पण तू जे एफर्ट्स इथे टाकत होता ना, थम्स अप. थँक्यू. नाव काय तुझं? श्रेयस जाधव. ओके. सुवर्णदुर्ग एक 1400 फीट उंच जलदुर्ग किल्ला आहे. सुवर्णदुर्ग दापोली रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्रात येतो. 16व्या साली औरंगजेबाने हा किल्ला निर्माण केलेला, पण शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या स्वराज्यात सामील केला. भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी. किल्ला आहे, हे एक जलदुर्ग किल्ला आहे. हे रायगड या ठिकाणी आहे. हे किल्ल्याचं काम सुरू झालेलं 1672 मध्ये, पण काही कठीणांमुळे हे काम बंद झाले. मग हे किल्ल्याचं काम भयानक मंडळी यांनी 1619 मध्ये सुरुवात केली. आणि या किल्ल्यात बेटाळशी मंदिर आहे, गोलपाट आहे आणि अजून 3 मंदिरं आहेत. जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी. नागड हा जलदुर्ग किल्ला आहे. तो 1516 साली मोहम्मद बेगडा यांनी बांधला होता व 1530 साली तो पोर्तुगीजांनी जिंकला होता व त्याच्या 200 वर्षानंतर शिवाजी महाराजांनी तो गड जिंकला होता. जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी. हा पट्टागड नाशिक इथे इगतपुरी गावाजवळ आहे. प्रामुख्याने पट्टागड
विश्रामगड असे नाव दिले आहे, कारण शिवाजी महाराज तब्बल 11 महिने या गडावर विश्राम करण्यासाठी थांबले होते, म्हणून याचे नाव विश्रामगड असे झाले आहे. पूर्वी या गावात एक वसती होती, पण काही कारणामुळे ही वसती नाहीशी झाली, म्हणून ह्या वसतीला नाव दिले आहे उद्ध्वस्त वास्तू. आणि हे गाव होतं. या गावाच्या बाजूला 7 टाक्या होत्या आणि ह्या गडाच्या पायथ्याशी 12 टाक्या होत्या. या गावात भुजा मंदिर आहे जे केवमध्ये आहे, म्हणजे गुफामध्ये आहे. जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी. माझं नाव अनंत गावडे. बाय प्रोफेशन मी कम्प्युटर हार्डवेअर इंजिनियर आहे. फ्रीलान्सिंग करतो. हार्डवेअर नेटवर्किंगमधलं बऱ्यापैकी सगळ्याच गोष्टी ऑलमोस्ट 12 वर्षाचा एक्सपिरियन्स, 12 ते 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. ट्रेकिंगची आवड जास्त आहे, त्यामुळे साईड बाय साईड मी माझे सोलो ट्रेक किंवा ग्रुप ट्रेक्स मी ऑर्गनाईज करत असतो. त्यावेळेस मी अनंत टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाने मी स्वतःची ट्रॅव्हल फर्म काढलेली आहे, ज्याच्यामध्ये मी पॅकेज बुकिंग्स महाराष्ट्रातल्या जास्त करून, म्हणजे सध्या तरी आता महाराष्ट्र प्रमोट करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या विविध अननोन जागा त्या प्रमोट करण्याचा प्रयत्न करतो आहे. ॲज वेल ॲज आउट ऑफ महाराष्ट्रातसुद्धा जाऊन या गोष्टी, म्हणजे काश्मीर म्हणा किंवा केरळ, आसाम वगैरे ह्या साईडचे सुद्धा मी टूर पॅकेजेस ऑर्गनाईज करतो. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8108998555 आणि दुसरा नंबर आहे 9869445515. काही क्वेरी असतील कम्प्युटर रिलेटेड ट्रॅव्हलिंगच्या संदर्भात त्या सर्व गोष्टीसाठी तुम्ही मला संपर्क करू शकता.